शिरूर अनंतपाळ येथे मराठवाडा रयत संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पेठे, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मिळून शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार लालाजी कांबळे यांना शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन येत्या 10 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने जाहीर केलेली 4 ट्रिगर पद्धती लागू करण्यात याव्या. चालू व थकीत कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व अनुदानाची मदत करण्यात यावी. साखरेचे दर तसेच ऊसापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे दर हंगामातील ऊसाला किमान 500 रुपये प्रति टन अतिरिक्त दर देण्यात यावा. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांची होणारी अनावश्यक आर्थिक पिळवणूक व लूट थांबवण्यात यावी. आरी मोड ते बोरी बाभळगाव लातूर रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा फटका बसत असून पूर्वीचे मीटर बसवण्यात यावे. पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शिरूर अनंतपाळ तालुका दुष्काळ जाहीर करण्यात यावा. मागील गाळप हंगामाला 6 महिने उलटूनही ॲम्बुलगा 21 आणि सिद्धी शुगर कारखान्यांनी अंतिम बिल दिलेले नाही. संबंधित शेतकऱ्यांना बिलाची रक्कम तातडीने खात्यात जमा करावी. कर्जमाफीसाठी फार्मर आयडी व इन्कम टॅक्स रद्द करण्यात यावी. इतर झालं जे दाखल करायला 69 रुपयाची पावती आहे आणि त्याच्याकडून 500 रुपये घेऊन येते ऑनलाईनवाली. कोण आहे म्हणून अधिकारी मॅडम तुमची बोलवा, 200 रुपये घेतल्याशिवाय सहाय्य करायला लागले 200-300 रुपये. हॅलो चेअरमन मंडळ अधिकारी चालला विषय बरं ते मंडळ अधिकारी मॅडम कोण आहे का? जोगदर मॅडम कोण आहे का असणार? ही कुठली पद्धत आहे वसुली करायची? दलाल घेऊन वसुली करायला लागतात तरी 300-200 रुपये घेतल्याशिवाय सहाय्य करणार. माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय बोलत मॅडमचा विषय. मी काय म्हणाला त्याने घेतलेत नाही माझ्याकडे, मी दाखवतोय पुरावा. म्हणजे काय पद्धत चालली मला सांगा तुम्ही. कुठलीही गोष्ट जर आता 69 रुपयाची पावती